सोलापूरच्या नई जिंदगी चौकामध्ये भर दिवसा खून केल्याप्रकरणी आरोपी मुस्ताक नासिर पटेल यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणी अलिमोद्दीन शमशोद्दीन पटेल राहणार गज्जमनगर नई जिंदगी सोलापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती। या कामी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट यूडी जहागीरदार यांनी काम पाहिले। दिनांक 12 जून 2020 रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास नई जिंदगी चौकातील अमन चौक ते मजरेवाडी रोडवर पठाण हॉटेल समोर आरोपी मुस्ताक पटेल याने मयत शकील पटेल याच्याबरोबर बाचाबाची करून भांडणास सुरुवात केली। त्यावेळी शकील पटेल याने आरोपीस हमारे बच्चे के ऊपर झूठे केस करते क्या असे विचारता क्षणी मुस्ताक पटेल याने त्याच्या कमरेजवळ असलेला चाकू काढून मयत शकील पटेल याच्या छातीवर पोटावर मारून खून केला। 12 जून 2020 रोजी आरोपी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती। सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे सुरू करण्यात आली होती। सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले। आरोपीच्या वतीने बचावासाठी 3 साक्षीदार तपासण्यात आले। जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला। त्यावरून आरोपी मुस्ताक पटेल यास भादवी कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा आणि रक्कम 5,000 दंड तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये 4 महिन्याचा कारावास आणि रक्कम 1,000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे। यात जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले। आरोपीतर्फे अॅडव्होकेट यूडी जहागीरदार यांनी तपासी अंमलदार म्हणून हेमंत शेंडगे, कोर्ट परवी म्हणून एस घाडगे यांनी काम पाहिले।